शेतकऱ्यांच्या घाण्याची घरघर सध्या सुरू झाली असून काही गुराळ घरे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात असल्याने येथे कारखाने देखील भरपूर आहेत. कारखान्यांना ऊस तुटून वेळेत जात नसल्याने जिल्ह्यातील मोठ्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने पन्हाळा, शाहूवाडी, करवी, राधानगरी, शिरोळ या तालुक्यात गुऱ्हाळ घरांची स्थापना केली आहे. या गुऱ्हाळ घरावर साधारणतः 100 लोकांची टीम असते. या टीमच्या माध्यमातून ऊस तोडून आणण्यापासून ते गूळ तयार होऊन मार्केटला जाण्यापर्यंत सगळी यंत्रणा कार्यरत असते. कोल्हापूर रमणमळा येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब लक्ष्मण करंबे व राजेंद्र लक्ष्मण करंबे यांनी नैसर्गिक शेतीपासून गूळ तयार केलेला हा एक प्रयोग वरणगेपाडी येथील विलास पाटील यांच्या गुऱ्हाळ घरावर घेतला आहे. त्यांनी फक्त नैसर्गिक शेती केली असून यापासून सेंद्रिय गूळ तयार करण्यात आला आहे. या गुळाला चांगली मागणी असल्याचे करंबे परिवाराने तारान्यूजशी बोलताना सांगितले. राजेंद्र करंबे, मी 8 वर्ष झाले नैसर्गिक शेती पूर्ण करतो. शेतीला युरिया, तणनाशक हे काहीच मारत नाही, काहीच लागवड देऊन टाकत नाही. पूर्ण काय आहे ते देशी गाईचे आपण गोमूत्र, शेण याच्यावर पूर्ण शेती आपण करतो आणि आपण दरवर्षी प्रमाणे गूळ करतो ऊसाचा. म्हणजे ऊस तुम्ही कारखान्याला घालण्याऐवजी गाळप करता? गाळप करतो. म्हणजे ते तुमचं सेंद्रिय खत असल्यामुळे, सेंद्रिय शेती असल्यामुळं त्याचा गूळ चांगला आहे. गूळ चांगला आहे. म्हणजे कुठं काय विक्री करता याची? ही आपली न्यू पॅलेसच्या बॅक साईडला आपली शेती आहे. हा, तिथे याला हँडवॉशला तरी येऊ शकता. मग तुम्ही विक्री कुठं करताय गुळाची? विक्री घरातूनच करतो. हा, कसा किलो गूळ विकताय? 70 ते 80 रुपये किलो हा गूळ जातोय. गूळ जातो आणि आपण यामध्ये देशी गाईचं तूप दुधामध्ये घालतो, त्यामुळे त्याची चव पूर्णच बदलते. मग या शेतीसाठी तुम्हाला मदत कोण करताय? काका. तुमचं नाव कसं पूर्ण? काका आणि पप्पा दोघं जण मदत करतात. भाऊ. ओके, धन्यवाद.